कळंबोलीतील जाधववाडी परिसरात राहणारा 23 वर्षीय अक्षय डांगे हा घराशेजारील चायनीजच्या दुकानात चायनीज खाण्यासाठी गेला असता क्षुल्लक कारणावरून त्याला तिघांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे। प्रसाद रंगिले उर्फ गोलू, निनाद पाटाळे आणि धनंजय सेंगर उर्फ धन्नू अशी आरोपींची नावे असून या तिघांविरुद्ध कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या मारहाणीत अक्षय जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर आरोपी फरार असल्याचा आरोप अक्षय डांगे याच्या कुटुंबियांनी केला आहे। अक्षयच्या म्हणण्यानुसार आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचे असून अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे या घटनेनंतर अक्षय तसेच त्याचे कुटुंबीय भयभीत झाले आहेत। त्यांनी पुन्हा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली असून पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी अक्षय डांगे व त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। मी तिथे चायनीज खात होतो। आमच्या घराच्या समोरच चायनीजचे धंदे आहेत। नाईटला तिथे 3 वाजता चायनीज खात होतो। इथे एक लाल गाडी आली, स्कॉर्पिओ। कुठे चायनीजचं दुकान म्हणजे कुठे? जाधववाडी हायवेला टच। तर तिथे एक लाल गाडी आली, स्कॉर्पिओ। त्यात 3 जण होते। एक गोलू करून होता, प्रसाद रंगिले, आणि एक निन्नाद आणि एक धन्नू करून। तर मला गोलूने आवाज दिला, इकडे ये। मी त्याच्याजवळ गेलो। ड्रायव्हिंग सीट तोच गाडी चालवत होता। ड्रायव्हिंग सीटवर तो बसलेला होता। मी तिथे गेलो तर त्याने मला कॉलर धरली ना मारायला चालू केला। पण असं कसं काय नेमकं कारण असेल ना काहीतरी? त्याचे एकदा पहिले पण झालती तिथं चायनीजच्या इथं। तर तो मला बोललेला, मी तिथं राईस खात होतो ना, तो मला बोललेला या टेबलवरनं तू उठ आणि तिथं जाऊन बस। तर मी बोललो ठीक आहे भाई, बरं 2 मिनिटं, जराशी राईस राहिले ती खातो आणि उठतो। मग तेवढ्यात तो बोलतो की तू मला ओळखतो का, माझी हिस्ट्री काढ, नंतर ना तू माझ्याशी येऊन बोल, तुला दाखवतो मी, बरं आता सांगतो तुला बरोबर। तर तो चायनीजवाला होता ना, तो मला बोलला की नको याच्या नांदी लागू, तू टेबल चेंज करून टाक। तर मी तिथली ती टेबल चेंज केली, दुसऱ्या टेबलवर मी बसलो। तर तो मला जाताना तवा बोलून गेलता की तू जर मला नेक्स्ट टाइम घावला कुठं पण रस्त्यात कुठं पण घावलास तर मी तुला जीवाने ठार मारून टाकेन। आणि त्या दिवशी मी त्याला तिथं भेटलो राईस खाताना रात्री 3 वाजता, म्हणून त्यांनी तो राग काढला, मला मारला त्यांनी। राईस खाताना तुम्ही म्हणताना भेटला, तुम्ही मारला, तिथे काय तुम्हाला विचारलं असेल ना बाबा काय काय असं थोडं कोण करणार? काय नाही, तो बोलला की तू लय शहाणा बनतो ना, लय तू मोठा बनायला जातो। त्याच्या 2 साथीदाराला सांगितला, निन्नादला ना धन्नूला, याला पकडा आणि याच्यातलंही माज आहे, याचा आज माज उतरू आपण सगळा, याच्यातलंही चरबी, याची चरबी काढू, आणि मारायला चालू केला। बरं तुम्ही व्यवसाय काय करता? मी काहीच नाही, मी घरीच आहे। तरी पण काय नाही, मी कामाला नाही कुठं। तुमची काय जुना काय होता का मॅटर? काहीच नाही। अचानक असं मारेल कोण कोणाला? त्याला जुना काय? विचारलं मी, माझी चुकी काय, मला मारते कशाला? तो बोलतो काय नाही, तू लय मोठा झालाय, लय मोठा भाई बनायला चाललाय, असा न तसा, आणि मारायला चालू केला। पोलिसात तक्रार केली तुम्ही? तक्रार तर केली। काय केली तक्रार? कुठल्या पोलीस स्टेशनला? तक्रार कळंबोली पोलीस स्टेशनला। त्याच्यात कोणाकोणाचे नाव टाकले तुम्ही? धन्नूचा, गोलूचा आणि निन्नादचा। पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं सपोर्ट आहे चांगलं। मला इथं मारलाय त्यांनी, इथं चॉपर मारलाय गोलूनी, पाटणवर मारलाय, डोळ्याला मारलाय, डोक्यात मुक्का मारलाय। आणि जर मी बरं झालो आणि आज उद्या कधी पण घरी गेलो आणि जर त्यांनी परत राग धरून मला मारहाण वगैरे केली तर मी काय करू? मग त्याचं कारण जर पुढं जाऊन जर माझ्यासोबत काय झाला, मला कुठं काय मारला वगैरे काय, तर त्याचं कारण गोलू, निन्नाद आणि धन्नूच असणार आहे। आणि मला मला एवढं सांगायचं आहे पोलिसांना की लवकरात लवकर त्याला धरा ना, त्याच्यावर कारवाई करा। आम्हाला एवढंच बोलायचं, त्याने त्याला मारलंच का? त्याची काही चुकी नव्हती, तरी पण त्याने कशाला मारलं? एवढं मारायचं होतं तर 1-2 चापटी मारून सोडून द्यायचं होतं ना। एवढं तिघं ते भाई बी संघ घेऊन फिरतो आणि एवढं तिघं मिळून त्याला असं आपटून मारतात त्या जाळीवर। एखादं काय झालं असतं तर मग आम्ही काय केलं आणि आता असतं? पण काय पण झालं तर त्याचंच नाव घेणार आम्ही। कुठल्याही पोराला काय झालं तर आम्ही त्याचं नाव घेणार आहे। आम्ही त्याचंच नाव घेणार। आणि गरिबांना कशाला मारतो तो? त्याला मारायचं तर जा ना भाई, लोकांना सांग, भांडणं कर ना तू,
गरिबांकडे काय भेटतो तुला? पैसे घेऊन मारतो का? भांडण करतो असा? आणि आम्हाला पण चोरी चमारी करतो. लय सपोर्ट केलाय, त्याच्यामुळे आमचं हा जे काय ते चांगलं आहे. आता ते नसतं तर मग कोण आहे आम्हाला बाकीचे सपोर्ट करणार आहे? मी पण लहानपासून इथंच राहतो. मी पण आता बघा त्याला बिनकामी मारलाय. आज एकाला मारला, उद्याचा दुसऱ्याला मारेल. मग असं करता करता तो प्रत्येक म्हणजे मारतच जाईल. मग आपण काय हेच करत राहायचं का की बाबा ह्यो आला मारून गेला, तो आला मारून गेला? काय चुकी असली, काय वैयक्तिक गोष्ट असली तर वेगळी गोष्ट आहे. आज माझ्या दिराची हा. काही चुकी नव्हती तरी बिनमतलब त्याला मारलं. त्याने काही धाब्यावर गेला, त्याचा गुन्हा झाला का त्याचा? त्याला मारलं एवढं 1 तासाभरचं मारत होते त्याला. हे काय मारणं, 1 तासभर मारत होते. त्याला उचलून आपटता येते तिघ. जर उद्या त्याला काय झालं असतं तर कोण आणि जिम्मेदारी आता पण असतं? काय पण कुठं पण झालं तर तेच जिम्मेदार असतात. तेच जिम्मेदार असणार आहेत. थोडी कुठं पण आमच्या त्या- कोणला पण कोणाला पण किंवा कुठं मी कोणी असू काय किंवा केलं आमचे तरी कोण त्याचंच असू, नाव येणार आहे. कोणाला काय झालं की बाकी त्याचंच त्यांनीच नाव मारलेलं असणार आहे. पोरं शाळेत जातात, कॉलेजला जातात, कुठेही काय पण झालं तर त्याचंच नाव घेणार. आता अजून एकाला त्यासोबत मारलं तो त्याने, दुसऱ्यांचे पण ते नाव दुसरे घेतो. भाई लोक घेऊन फिरतोय त्या अजून. बडव्याने त्याला काय आमच्या करायला? भावाला हात नाही लावायचा होता. त्याचं मला तर एकच म्हणायचं आहे की आमचा भाऊ येतो, त्याने त्याला एवढं मारायचं नव्हतं. त्याची चुकी नाही. तुम्ही 2 चापट 3 चापट काय तुला लागते तेवढी तुम्ही मारून घ्यायचं होतं. पण एवढं तू इकडून आपटतो तिकडं आपटतो, त्याला एवढा मारला मरू सर. त्याची काही लायकी आहे का स्वतःची? ते बसला होता, असं त्याला सांगितलं उठायला, नाही उठला तर त्यांनी मारायचं चालू केलं एकदम दणादण. मग तो काय करणार? तो एकटाने हे एवढं 3 माणसं होत आहे. मग त्याला एकट्याला धरून एवढा मारला, मरसपर्यंत एवढा दुनियाभरचा मारला. काय बोलणार आम्ही? आणि आम्हाला माहित बी नव्हता, एकटाच होता तो. दुश्मनी होती का त्याची? काय काही नाही दुश्मनी नाही, काही नाही. आमचं आणि त्यांचं काही दुश्मनी नाही. दुश्मनी असली असती तर आम्ही विचार केला असता, जाऊ दे आमच्या पोरांनी बी काही गुन्हा केला तर त्यांनी मारलं तर आम्ही मान्य केलं असतं. आमच्या पोराची काही गुन्हा नाही आणि काही चुकी नाही.